कर्नाटका गुलबर्गा शहर के तिम्मापुरी सर्कल से डिप्टी कमिश्नर ऑफिस तक एहतजाजी रैली निकालते हुए गुलबर्गा बीजेपी एससी मोर्चा की जानिब से गुलबर्गा डिप्टी कमिश्नर के तवस्सुस से रियासती वजीर आला सिद्धरामैया को याददाश्त पेश की गई। पिछले 21 दिसंबर 2025 को हुबली तालुके के इनाम वीरपुर गांव के रहने वाले मडिगा समाज के विवेकानंदा नामी शख्स के घर पर जानलेवा हमला करते हुए 21 साला बहू को, जो 6 महीने के हमल से थी, जिसके पेट में 6 माह का बच्चा था, उसको बेदर्दी से कत्ल किया गया और दूसरे लोगों पर जानलेवा हमला किया गया। 1 महीना गुजरने के बावजूद अब तक कोई गिरफ्तारी अमल में नहीं आई। इस बात का जिक्र महिला बीजेपी मोर्चा की प्रेसिडेंट डॉक्टर सुधा हलकाई ने मीडिया के नुमाइंदों से किया और हादसे के ताल्लुक से तफसील बयान फरमाई। गुलबर्गा साउथ के साबिक बीजेपी एमएलए दत्तात्रेय सिंह पाटिल रेऊर अप्पू गौड़ा ने भी रैली में हिस्सा लेकर अपने तासुरात पेश किए। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಮಾನ್ಯಳ ಹತ್ಯೆಗೆ ಮರ್ಯಾದೆ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳಿಗೆ ಮಾನ್ಯಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಾನ್ಯಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಸ್ಸಿಪಿ ಟಿಎಸ್ಪಿ 40,000 ಕೋಟಿ ನುಂಗಿ ನೀರು ಕುಡಿದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ದಲಿತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ದಲಿತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡುವಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ बहुत दर्दनाक घटना हुई है। एक हमारी जो बहन है, छोटी बेटी बोल के बोलती हूँ, छोटी बहन बोल के बोलती हूँ, 20 साल की मान्या पाटिल जो गर्भवती थी, 6 महीने का बच्चा था उसके पेट में, उसको बहुत अमानवीयता से उसका हत्या किया गया है। ये पूरा जो है इंसान जाति को मुंह नीचा करने वाली घटना हुआ है। ये घटना इसलिए हुई है कि उसने अपनी इच्छा से शादी की थी एक दलित लड़के के साथ, और ये जो है इसके फैमिली को मंजूर नहीं था, तो उसके पिताजी ने उसको जाके निर्दय से उसका हत्या किया है। इससे ज़्यादा दर्द ये होता है कि अभी तक उन लोगों को गिरफ्तार नहीं किया गया है। आज की जो कर्नाटक में कांग्रेस सरकार है, ये दलित विरोधी और महिला विरोधी सरकार है। जब से कांग्रेस सरकार आई है, थोड़ा 1-2 मैं इंसिडेंट्स बोलती हूँ कहाँ पे बोल के, बेलगाम में सुवर्ण सौदा के बहुत ही नज़दीक एक दलित महिला के ऊपर अत्याचार हुआ था। उसको निर्वस्त करके उसको एक खंभे को उसको टांग के उसको मार दिया गया था, और उसका उन लोगों ने परेड भी कराया था। अभी कहाँ है वो लोग जो ये कृत्य के लिए आरोपी है? ये आरोपी सब अभी बेल पे हैं। और परसों ही हम लोगों ने देखा था एक दलित महिला जो बीजेपी की कार्यकर्ता थी, वो एसआईआर के काम से गई थी, तो उसको भी पुलिस ने उसको निर्वस्त करके उसको इसके ऊपर भी हत्या की, उसके ऊपर भी लाठीचार्ज किया था। और एक महिला जो तुमकुर में बीजेपी की जो कार्यकर्ता थी, उसने एक सोशल मीडिया पे एक पोस्ट डाला था, उसके ऊपर एफआईआर किया गया है। बोलने का अर्थ ये है, एक सोशल मीडिया के ऊपर जो कमेंट करते हैं, दैट इज द मोस्ट सिवियर ग्रीवेंस कांग्रेस सरकार को।
हाँ, तो उसके ऊपर एफआईआर इमीडिएटली लॉन्च किया जाता है, जिसके ऊपर हमारे माननीय हाईकोर्ट जो है कलबुर्गी के, उसने स्टे दिया है। यहाँ पे एक बेटी की हत्या होती है, वो भी जो गर्भवती थी, और इसके आरोपी बेखौफ घूम रहे हैं। एक है कांग्रेस के लीडर जो राजू गौड़ा बोल के, उन्होंने महिला अधिकारी के ऊपर मतलब उसको जान से मारने की धमकी दिया था, चप्पल से मारने की धमकी दिया था, और अनपार्लियामेंट्री वर्ड्स इन्होंने यूज किया था। वो अभी कहाँ है? वो अभी खुलेआम घूम रहे हैं। कलबुर्गी के सेंट्रल जेल में जो कैदी हैं, जो टेररिस्ट हैं, जो मर्डरर्स है, उनको 5 स्टार फैसिलिटी मिलता है। बैंगलोर के परप्पना आगरा में उनको 5 स्टार फैसिलिटीज मिलता है। मतलब यहाँ पे जो क्रिमिनल्स हैं, जो आतंकी हैं, जो मर्डरर्स है, कर्नाटका की कांग्रेस सरकार उनको एक प्रोटेक्टिव शील्ड बन के खड़ा है, उनको रेड कारपेट वेलकम दे रहा है। हालांकि जो निर्दोष है, जो बहुत ही इनोसेंट है, जिन्होंने कुछ भी गुनाह नहीं किया है, उनके ऊपर एफआईआर किया जा रहा है, उनके ऊपर लाठीचार्ज किया जा रहे हैं। यथा गुरु तथा शिष्य जो बोलते हैं ना, जब सिद्धरामैया ने ही एक पुलिस ऑफिसर के ऊपर हाथ उठाया था बेलगाम में एसपी के ऊपर, तो ये क्या चीज है। और बेल्लारी में जो नियुक्त किया गए थे एसपी को, एक ही दिन पहले जो बेल्लारी में जो घटना हुई है, जो गनमैन है कांग्रेस के लीडर, उन्होंने कांग्रेस के कार्यकर्ता के ऊपर गोली चलाया था, उसका देहांत हो गया। तो यहाँ का स्ट्राइक, आज का स्ट्राइक मान्य पाटिल के आरोपी, उसके जो पिता है, उनको इमीडिएटली अरेस्ट करना चाहिए। और मान्य पाटिल के जो सास ससुर है, उनको भी बहुत बुरी तरह से ये लोगों ने पीटा है, वो भी हॉस्पिटल एडमिट है। तो उनके पति को न्याय मिले, उनके परिवार को दे हैव टू गिव सम रिलीफ फंड्स फॉर देम, और उसके पति को एक नौकरी दिया जाए। और जो कानून सुव्यवस्था है कर्नाटका में एब्सोल्युटली कोलैप्स्ड है, ड्रग्स ज़्यादा चल रहा है, सीएम ने इसके बारे में बोला है। तो एब्सोल्युटली कर्नाटका के कांग्रेस फेलियर में है, और वो किसी तरह से कर्नाटका की जनता को न्याय नहीं कर रहे हैं। स्पेशली ST/SC, उनके 40,000 फंड्स को इन्होंने गारंटीज में खर्च किया है। और हॉस्टल, आप SC/ST हॉस्टल को जाके देखिए, वहाँ पे कितना मतलब एब्सोल्युटली अनफेवरेबल सिचुएशन है, अनहाइजीनिक सिचुएशन है, उनको बुरी तरह से उनके साथ अन्याय किया जा रहा है। तो ये दलित विरोधी और कांग्रेस विरोधी सरकार जो है, इसके खिलाफ हम लोगों ने आज आवाज उठाई है, और ये सब परिवारों को न्याय मिलना चाहिए। 3 ವರ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ದುರಾಡಳಿತದ ವಿರುದ್ಧ ಏನು SCP TSP ಹಣ ದುರ್ಬಳಕೆ ಆಗಿರಬಹುದು, ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ದಲಿತ ಸಮುದಾಯದ ಮೇಲೆ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ಅನ್ಯಾಯದ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಹಲ್ಲೆಗಳನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಯಾವ ದಲಿತ ಸಮುದಾಯದ ಹೆಸರನ್ನ ಹೇಳಿ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನು ದಲಿತರ ಓಲೈಕೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಮೊದಲನೇ ಕೊಡ್ಲಿ ಪೆಟ್ಟನ್ನ ಯಾವುದಾದ್ರೂ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ದಲಿತ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ. SCP TSP ಹಣ ಸುಮಾರು 60,000 ಕೋಟಿ ಹಣವನ್ನ ಇವತ್ತು ದುರ್ಬಳಕೆಯನ್ನ ಇವತ್ತು ಈ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಯೋಜನೆ ಇವತ್ತು ದಲಿತರ ಓಣಿಯಲ್ಲಿ ದಲಿತರಿಗಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಯಾವ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತು ನಡೀತಾ ಇಲ್ಲ. ಯಾವ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಇವತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಬಡಾವಣೆಗಳಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬು ಜಗಜೀವನ್ ರಾಮ್ಜಿ ಅವರ ಬಡಾವಣೆಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಏನು ಅನುದಾನ ಬಂದು ಇವತ್ತು ಆ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಅವರ ಬಡಾವಣೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕೆಲಸನೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ. ಈ ರೀತಿ ಈ ಸರ್ಕಾರ ಕೇವಲ ದಲಿತರ ಹಣವನ್ನ ದುರ್ಬಳಕೆಯನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಸರ್ಕಾರ ನಡೀತಾ ಇರುವಂತದ್ದು. ಅದನ್ನ ವಿರೋಧಿಸಿ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅನೇಕ ಯೋಜನೆ ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಆ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವರು ನಿಲ್ಲಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಗಂಗಾ ಕಲ್ಯಾಣ ಯೋಜನೆ ಆಗಿರ್ಬೋದು, SCP TSP ಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬು ಜಗಜೀವನ್ ರಾಮ್ಜಿ ಅವರ ಏನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮ ಇದೆ, ಆ ನಿಗಮಕ್ಕೆ ಬರುವಂತ ಹಣ
ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ನಿಗಮಕ್ಕೆ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮಕ್ಕೆ ಬರುವಂತ ಹಣ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಅದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸುವಂಥದ್ದು, ಅದನ್ನ ಆ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ನಿಲ್ಲಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ತಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನ ಎಚ್ಚೆತ್ತು ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಅನುದಾನವನ್ನ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಿಂದ ಅದನ್ನ ಉಪಯೋಗವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ದಲಿತರ ಓಣಿಯಲ್ಲಿ ದಲಿತರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು ನಮ್ಗೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಂತೂ ಇದು ನಡೀತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅನೇಕ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನ ನಾವು ಕೊಡ್ಬೋದು. ನಮ್ಮ ರಾಜು ಕಟ್ಟಿಮನಿಯವರು, ಅವರ ಸಹೋದರಿ ಇವತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತೀರೋದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸುಳ್ಳು ಕೇಸ್ ಅನೇಕ ಜನರ ಮೇಲೆ ಹಾಕ್ತಾ ಇವತ್ತು ಈ ಸರ್ಕಾರ ಅಧಿಕಾರದ ಒಂದು ದುರ್ಬಳಕೆಯನ್ನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ದಶರಥ್ ಅವರು, ನಮ್ಮ ರಾಜು ಅವರು, ಅವರ ಎಲ್ಲ ಸಹೋದರರ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಸುಳ್ಳು ಕೇಸನ್ನು ದಾಖಲೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲೋ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ದಲಿತರ ಧ್ವನಿಯನ್ನ ಹತ್ತಿಕ್ಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಪೊಲೀಸರ ಒಂದು ಸಹಾಯವನ್ನು ತಗೊಂಡು ಸುಳ್ಳು ಕೇಸ್ಗಳನ್ನು ಹಾಕೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ಬೆದರಿಕೆಯನ್ನ ಹಾಕಿಸುವಂಥದ್ದು ನಡೀತಾ ಇದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಅಲ್ಲಂ ಪ್ರಭು ಪಾಟೀಲ್ರು, ಅವರ ಶಾಸಕರಿಗಂತರೂ ನಮ್ಮ ದಲಿತರ ಓಣಿ ಕಾಣಿಸ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. ಯಾರಾದರೂ ದಲಿತರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಸರಿಯಾದಂಥ ಇವತ್ತು ಸ್ಪಂದನೆಯನ್ನ ಇವತ್ತು ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸ್ವಾಮಿ, ನಿಮ್ಮ ದಲಿತರ ಕೂಗು ನಿಮ್ಮ ಕಿವಿಗೆ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಚುನಾವಣೆ ಬಂದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಾವು ಏನೇನು ಮಾತಾಡಿದ್ರಿ, ಈಗ ಯಾವ ರೀತಿ ತಾವು ನಡ್ಕೋತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನ ಇವತ್ತು ತಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ, ನಮ್ಮ ಭಾಗದ ಏನು ಬೇಡಿಕೆಗಳಿದಾವೆ ಅದನ್ನ ತಕ್ಷಣದಲ್ಲಿ ತಾವು ಈ ಸರ್ಕಾರ ಈಡೇರಿಸಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಇನ್ನೂ ಉಗ್ರವಾಗಿ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ST ಫಂಡ್ನು ಸಹ ಅವರು SCP TSP ಎರಡು ಇವತ್ತು ST ಅನುದಾನದಲ್ಲೂ ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಹಳಷ್ಟು ದುರ್ಬಳಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಅಲ್ಲಂ ಪ್ರಭು ಪಾಟೀಲ್ರೇ ಯಾವುದೋ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂತ ಬಡಾವಣೆಗಳಿಗೆ ಒಯ್ದು ದುಡ್ಡನ್ನ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಕ್ಷೇತ್ರ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅಂತಲ್ಲಿ ಒಯ್ದು ಇವತ್ತು ಕೆಲಸ ದುಡ್ಡನ್ನ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ದಲಿತರ ಓಣಿಗೆ ಸಿಗ್ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಮ್ಮ ದಲಿತರ ಕೂಗು ಇವ್ರ ಕಿವಿಗೆ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವ್ರ ಕಣ್ಣಿಗೆ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ, ನಮ್ಮ ಹೋರಾಟಗಳು ಅವ್ರ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದೇ ರೀತಿ ಆದ್ರೆ, ಯಾವ ರೀತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ, ಅದೇ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಇವತ್ತು ಜನ ತರ್ತಾರೆ ಅಂತ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಈ ನಮ್ಮ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಮಲ್ಲು ಜಿಂಕೇರಿ ಅವರು, ನಮ್ಮ ಅಶೋಕ್ ಬಗ್ಲಿ ಅಣ್ಣವರು, ಅನೇಕ ಜನ ಅಂಬಾರೆ ಅಣ್ಣ ಅಷ್ಟಗಿಯವರು, ಅವಣ್ಣ ಮೈಕೇರಿ ಅವರು, ನಮ್ಮ ಸಹೋದರರಾದಂಥ ರಾಜವಣ್ಣ ವಾಡೇಕರ್ ಅವರು, ಗೀತಾ ವಾಡೇಕರ್ ಅಕ್ಕವರು, ನಮ್ಮ ಗೋಪಾಲರಾವ್ ಕಾಕವರು, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಬಸವರಾಜ್ ಬೆಣ್ಣೂರಣ್ಣವರು, ಅನೇಕ ಜನ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಈ ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚೆತ್ತಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಇನ್ನೂ ಉಗ್ರವಾಗಿ ನಾವು ಕಲಬುರಗಿನಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है स्टैंडर्ड जिम। गुलबर्गा शहर में पहली मर्तबा तमाम जदीद इक्विपमेंट्स के साथ, तमाम सहूलतों के साथ मौजूद स्टैंडर्ड जिम। स्टैंडर्ड जिम में मेंबरशिप लेकर अपनी सेहत को तंदुरुस्ती अता कीजिए। स्टैंडर्ड जिम में लेडीज और जेंट्स दोनों के लिए अलग अलग औकात में जिम ट्रेनिंग दी जाती है। बेहतरीन क्वालिफाइड जिम ट्रेनर्स के साथ अपनी सेहत को तंदुरुस्ती में तब्दील कीजिए।
आपकी तंदुरुस्ती का खास ख्याल रखते हुए स्टैंडर्ड जिम की खास पेशकश आपके लिए लाए हैं सोना स्टीम बाथ। तफसीली मालूमात के लिए इस एड्रेस पे राब्ता करें। स्टैंडर्ड जिम, अपोजिट कन्नड़ा भवन, स्टेशन मेन रोड, गुलबर्गा। कॉन्टैक्ट डिटेल्स 9916978635 7259428212। SAR फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address Birnakapom near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details 9483444290 9480107826.